जाऊयात आणि याच निमित्तानं स्टुडिओमध्ये काही नवीन पाहुणे आले, त्यांची ओळख त्यानंतर करून देतो कल्याणी. नक्कीच प्रसाद सर, खरं तर 9 वर्षानंतर मनपाच्या निवडणुका झाल्या, मात्र तरी सुद्धा मतदारांचा उत्साह कुठेतरी कमी पाहायला मिळाला. कारण अमरावतीमध्ये केवळ 53.65% काल मतदान झालेलं आहे. केवळ 3,63,283 जणांनी मतदान केलं. गेल्या निवडणुकीमध्ये 54% मतदान झालं होतं. मात्र यंदा मतदानाची टक्केवारी घसरल्याचं पाहायला मिळालं. आज 22 प्रभागामधून 87 नगरसेवक निवडले जाणार आहेत. अमरावतीमध्ये 53% मतदान झाले, त्यामुळे पालिकेवर आता भाजपला सत्ता राखण्यामध्ये तिथं आव्हान निर्माण झाले. गेल्या निवडणुकीमध्ये भाजपला 45 जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे यंदा किती जागा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर अमरावती पालिकेवर भाजपला सत्ता राखण्यामध्ये यंदा आव्हान निर्माण झाले. त्यांना गेल्या वेळी 45 जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे यंदा हा आकडा वाढेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण यावेळी 9 वर्षानंतर मतदान होऊन सुद्धा केवळ 53% मतदान झालेलं आहे. गेल्या वेळी 54% मतदान झालं होतं. यंदा 1% मतदान घसरले, त्यामुळे आता भाजपला तिथं आपलं सत्ता राखण्यामध्ये एक प्रकारे आव्हान निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. पालिकेची निवडणूक काल पार पडली आणि आज सकाळी 10 वाजतापासूनच्या दरम्यान मतमोजणीला सुरुवात होत आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण जे तयारी या ठिकाणी झालेली आहे. काही वेळात त्याची मतमोजणी जी आहे ते सुरू होणार आहे आणि जवळपास 661 उमेदवारांचं भवितव्य जे आहे त्यात उघडणार आहे. नेमकं कौल कुणाचा राहणार आहे, अमरावतीकरांनी कौल कुणाला दिला हे आज उघड होणार आहे. गुलाल कुणाच्या बाजूने अमरावतीकर उधळता कुणाची बसणार आहे, कुणाचा पत्ता या ठिकाणी कट होणार आहे, या अवघ्या काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे. साधारणतः 10 वाजताच्या दरम्यान या ठिकाणी सुरुवातीला टपाल मोजणीची सुरुवात होणार आहे. त्यानंतर अवघ्या 2 वाजेपर्यंत संपूर्ण मतमोजणी जी आहे ते पूर्ण होणार आहे. 87 नगरसेवक या ठिकाणी निवडून येणार आहेत. 661 उमेदवार जे आहे अमरावतीच्या या निवडणुकीच्या रिंगणामध्ये 22 प्रभागामध्ये मागच्या 2017च्या तुलनेत जर बघितलं, या मनपा निवडणुकीमध्ये 45 जागेवर भाजपाने विजय मिळवून एकाची सत्ता मिळवली होती. मात्र आता सगळे पक्ष जे आहेत ते स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात असल्या कारणाने नेमकं अमरावतीकरांचा कौल नेमकं कुणाच्या बाजूने आहे हेच बघावं लागणार आहे. अमरावती कौल विकासावर कौल देतो की जातीवादीचं राजकारण या ठिकाणी ठरतं, त्यामुळे काही वेळामध्ये या ठिकाणी चित्र स्पष्ट होणार आहे. अमरावती कॅमेरा पर्सन सागरसह सुरेंद्र कुमार आकोडे, जय महाराष्ट्र न्यूज. अगदी सुरेंद्र आकोडे यांच्या या अमरावतीतल्या बातमीच्या नंतर आपण पटकन मुंबईकडे वळतो आहोत. मुंबईची लढत ही अत्यंत महत्वाची आहे आणि त्याचबरोबर ती देशभरामध्ये चर्चेची आहे. तसंच या लढतीतला एक महत्वाचा खेळाडू आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्याचे मुंबईतले आणि जिथे राज ठाकरेंचं घर आहे त्या मतदारसंघातले उमेदवार असलेल्या यशवंत किल्लेदारांशी आमचे सहकारी प्रतिनिधी मनोज देळकर यांनी थोड्या वेळापूर्वी संवाद साधला. तो एकदा ऐकू आणि मग चर्चेला पुढे नेऊयात.